Good afternoon. Again, we are here for the discussion about the manufacturing of heavy chemicals. In previous lectures, we have discussed about the manufacturing of ammonia by Haber process. Then we have discussed about the manufacturing of sulfuric acid by contact process. And now we are here for the discussion about the manufacturing of nitric acid HNO3 by Ostwald process. Ostwald ammonia oxidation process. Okay, in this process, ammonia is oxidized, or oxidation of ammonia is takes place. So ammonia oxidation process is also called as a, or it is a popular with the name of a scientist Ostwald process for the manufacturing of nitric acid. आपण नायट्रिक ऍसिडच्या बाबतीत म्हणजे नायट्रिक ऍसिड आपण वापरलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे नायट्रिक ऍसिड कशा पद्धतीचं आहे किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, आपण रेग्युलरली लॅब मध्ये वापरलेला आहे. सो इट हॅज बीन नोन फ्रॉम अर्ली एन्शियंट डेज. अगदी जुनं ऍसिड आहे, म्हणजे अगदी काय नवीन आत्ताच्या अशातला भाग नाही आहे. अर्लियर इट वॉज known as aqua fortis. Aqua fortis म्हणून त्याला म्हटलं जायचं पूर्वी. It has many applications and can be manufactured by main two streams or processes. One is the Birkeland iodase R process and second one is the Ostwald process. Most popular process is the Ostwald process. This Ostwald process is very popular and many of the quantity of nitric acid is produced with this Ostwald process. It is modern process and used for the manufacturing of nitric acid nowadays in all over. Okay. जुन्या याच्यामध्ये थोडस हे बर्कलँड आयडेज प्रोसेस वापरली जात होती, परंतु आता सध्या जे नायट्रिक ऍसिड प्रोड्यूस केलं जातं ते नायट्रिक ऍसिड मोस्टली ओसवॉल्ड प्रोसेसनेच केलं जातं. इफ वी थिंक अबाउट दी, आणि आपण ज्यापूर्वी जे बघितलेलं आहे दोन्ही केमिकल्स त्याच मेथडनी आता इथं पण बघणार आहे की फिजिको केमिकल प्रिन्सिपल फर्स्टली वी विल डिस्कस अँड आफ्टरवर्ड मॅन्युफॅक्चरिंग. जर आपण फिजिको केमिकल प्रिन्सिपल बाबत डिस्कस केलं तर there are 3 steps in production of a nitric acid. 3 steps hai. First step, production of nitric oxide NO. Second step, conversion of nitric oxide to nitrogen dioxide, means NO to NO2. Conversion of nitric oxide to nitrogen dioxide, NO2 NO2. And the third step is reaction between NO2 and water, that is the formation of a nitric acid. The main reactions involved in the Ostwald processes are, firstly बघा, पहिल्यांदा इथं जी गोष्ट आहे ती म्हणजे पहिल्यांदा काय फॉर्मेशन होणार आहे, काय कशाचं प्रोडक्शन आहे तर नायट्रिक ऑक्साइड NO चं प्रोडक्शन. हे NO प्रोडक्शन कशाने होणार आहे, सिंथेसिस नायट्रिक ऑक्साइड प्रोडक्शन होणार आहे तर अमोनिया. First reactant is ammonia. Ammonia gets reacted with, or ammonia get oxidized to formation of a NO. 4NH3 plus 5O2 gives 4NO plus 6H2O. तुम्ही जर बघितलं तर ऍसिड्स जे आहेत ते कंपॅरेटिव्हली स्वस्त असतात इतर केमिकल पेक्षा. का स्वस्त असतात? कारण याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अगदी बेसिक सगळे कंपाऊंड, सगळे केमिकल्स किंवा एअर, वॉटर ह्या गोष्टी वापरून तयार झालेल्या असतात. त्यामुळे ह्या गोष्टी स्वस्त असतात, त्यामुळे स्वस्त ऍसिड उपलब्ध.
जे ऍसिड्स कॉस्टली आहेत ती वेगळी असतात, ते मेडिसिनल पर्पजेससाठी वेगळे असतात. 4 अमोनिया 4NH3 plus 5O2 gives 4NO आणि प्लस 6H2O वॉटर मॉलिक्यूल तयार होते. ठीक आहे. इथं एन्थाल्पी किती आहे, डेल्टा एच किती आहे, तर 216 किलो कॅलरी. दुसरं जे आहे ते इथं हे नायट्रिक ऑक्साईड तयार झाले. ह्या नायट्रिक ऑक्साईडचं काय आहे, हे 4NO जे तयार झाले त्यामधले 2 मोलिक्यूल घेतले 2NO परत ऑक्सिजन बरोबर, म्हणजे थोडक्यात इथं परत ऑक्सिडेशन आहे. इथं परत ऑक्सिडेशन आहे त्यावेळी काय आहे, NO चं काय होणार आहे, NO2. NO चं काय होतंय, परत NO2 तयार होते आणि या NO2 मध्ये वॉटर मिक्स होते. वॉटर ऍडिशन करायचे. वॉटर ऍडिशन करताना तयार काय होणार आहे, वॉटर ऍडिशन केल्यावर 4HNO3 4NO2 plus twice H2O plus O2 gives 4HNO3. ही रिएक्शन जी आहे 4NO2 plus 2H2O plus O2 ही फायनली आपल्याला काय देते, 4HNO3. आणि आपल्याला या 3 स्टेप्स ज्या आहेत त्या बघायच्या. या 3 स्टेप्स असणार आहेत कशामध्ये, नायट्रिक ऍसिड फॉर्मेशन. आता इथं फिजिको केमिकल प्रिन्सिपल, फिजिको केमिकल प्रिन्सिपल जे आहे त्यामध्ये पहिला हे जे आहे प्रिन्सिपल इन्व्हॉल्व टू फॉर्मेशन ऑफ ए अमोनिया टू NO. पहिल्यांदा काय आहे तर अमोनिया आहे. अमोनिया फॉर्मेशन आपण हॅबर प्रोसेसनं बघितलंय. त्या हॅबर प्रोसेसनं तयार झालेला अमोनिया वापरून पुन्हा नायट्रिक ऍसिड तयार केलं जातंय. हे अमोनिया जो आहे तो अमोनिया इथं घेतलेला आहे. ओके. द मेन रिएक्शन इन ऑस्वाल्ड प्रोसेस इज काय आहे तर अमोनिया प्लस O2 गिव्स 4NO. अमोनिया प्लस ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे काय, थोडक्यात इथं का ऑक्सिजन प्लांट मधून ऑक्सिजन दिला जात नाही तर एअर पास केलं, किंवा तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने चालतं काम ते बघितलं. अमोनिया प्लस O2 gives 4NO and 6 molecules of water. 4NH3 plus 3O2 gives twice N2 plus 6H2. 4NH3 plus 6NO gives 5N2 plus 6H2. आणि या रिएक्शन ज्यावेळी आपण हे करतोय त्यावेळी काय पाहायला मिळतं आपल्याला, ट्वाइस NO plus O2 gives twice N2O4. First reaction is very fast and carried out by passing about 10% of ammonia and air. ही रिएक्शन जी आहे ती एकदम फास्ट रिएक्शन आहे. ही अमोनिया जो वापरला जातोय ते किती पर्सेंट आहे, 10%. आणि ही काय आहे, ऑक्सिजन म्हणजे एअर केली जाते पास. कशावरती, ओव्हर ए सिल्क फाईन प्लॅटिनम रोडियम 10% प्रीहीटेड कॅटलिस्ट. ही स्टेप जी आहे ही मेन स्टेप आहे की जिथं कॅटलिस्ट वापरला जातोय. अमोनिया पासून नायट्रिक ऑक्साईड तयार करायचं. हे नायट्रिक ऑक्साईड कधी तयार होणार आहे, ज्यावेळी अमोनिया आणि एअर कशावरती पास करायचे आहेत, प्लॅटिनम रोडियम वरती पास करायचे. हा प्लॅटिनम रोडियम जो आहे इट्स अ सिल्क फाईन प्रीहीटेड. प्लॅटिनम रोडियम जो आहे तो काय आहे, आधीच हीटेड आहे, म्हणजे हॉट कंडिशन मध्ये असणाऱ्या प्लॅटिनम रोडियम कॅटलिस्ट वरती अमोनिया आणि एअर पास केलं. 10% अमोनिया आणि
air. This reaction is exothermic, so the temperature is maintained further. As the reactions are exothermic, optimum conditions for reactions first is maintained between 750 degrees Celsius to 900 degrees Celsius. ही रिएक्शन या पहिल्या ह्याच्यासाठी धरले आपलं चाललेलं आहे. ठीक आहे, की ज्यामध्ये काय होणार आहे, तर टेम्परेचर जे किती मेंटेन करायचं आहे ते टेम्परेचर 750 डिग्री सेल्सिअस टू 900 डिग्री सेल्सिअस इतकं मेंटेन करायचं आहे. अबाउट 95% कन्वर्शन ऑफ अमोनिया टू नायट्रिक ऑक्साइड इज पॉसिबल. एक्सटर्नल हिटिंगची गरज पडत नाही. एक्सटर्नल हिटिंगची गरज याला का पडत नाही, कारण ऑलरेडी एक्सोथर्मिक रिएक्शन आहे आणि या रिएक्शन साठी जो कॅटलिस्ट आहे तो प्रीहीटेड आहे. त्या सगळ्याचं जे टेम्परेचर तिथे मेंटेन केलं जाणार आहे त्या प्लांटचं टेम्परेचरच ते 750 ते 900 डिग्री सेल्सिअस या दरम्यान मेंटेन. ऍट हायर टेम्परेचर्स yield is reduced. म्हणजे मोर दॅन 900 डिग्री सेल्सिअस ज्यावेळी टेम्परेचर होईल, मोर दॅन 900 डिग्री सेल्सिअस ज्यावेळी टेम्परेचर होईल त्यावेळी काय होणार आहे, yield काय होते, रिड्यूस होते. आता हायेस्ट yield किती मिळतीये, अबाउट 95%. 95% पर्यंत तयार होते नायट्रिक ऑक्साइड. ते जर 900 डिग्री सेल्सिअस पेक्षा चुकून आपण जर टेम्परेचर त्याचं कंट्रोल लूज झालं आणि जर वाढलं, टेम्परेचर वाढलं, टेम्परेचरचं कंट्रोल लूज झाल्यामुळे, तर म्हणजे 1000 डिग्री सेल्सिअस झालं तरी नायट्रिक ऑक्साइड फॉर्मेशनचं पर्सेंटेज खाली येणार. यूज ऑफ सुटेबल कॅटलिस्ट दॅट इज प्लॅटिनम रोडियम इज इसेन्शियल. It's essential. It's not I am saying it's a need, it's a necessary, it's a required. It's essential. Okay, it's essential to carry out the reaction between ammonia and oxygen or air to get nitric oxide to reduce the side reaction. Okay, त्यामुळं प्लॅटिनम रोडियम हा जो कॅटलिस्ट आहे तो कॅटलिस्ट वापरणे इतकं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की जर का ऍसिड स्वस्त असतात तर इथं प्लॅटिनम सारखा कॉस्टली कॅटलिस्ट वापरलाय मग कॉस्ट जास्त लागणार. तर प्लॅटिनम रोडियम हा कॅटलिस्ट जो आहे तो रियूज करता येतो, रिसायकल करता येतो. तो मागाशी तुम्ही ऐकला असेल त्यानुसार तर कॅटलिस्ट हा रिपीटेडली यूज केला जाऊ शकतो, वेस्ट होत नाही आणि त्यामुळं या प्रोडक्शनची कॉस्ट कमी. इफेक्ट ऑफ प्रेशर हा जर दुसरा पॉइंट आपण बघितला, या रिएक्शन ही रिएक्शन कशी आहे मागाशी आपण बघितली ती 4NH3 + 5O2 gives 4NO. म्हणजे 4 युनिट ऑफ अमोनिया, 5 युनिट ऑफ ऑक्सिजन, टोटल 5 युनिट आहे रिएक्टंटचे आणि 4 युनिट तयार होत आहेत कशाचे, नायट्रिक ऑक्साइड, आणि 6 युनिट तयार होत आहेत कशाचे, वॉटरचे. 4 आणि 5 9 झाले आणि हे 4 आणि 6 10 झाले. म्हणजे 9 युनिट वापरून किती युनिट तयार होत आहेत, 10 युनिट तयार होतात. थोडक्यात जर हे 9 व्हॉल्यूम धरले हे जर 10 व्हॉल्यूम तयार झाले, increase in volume is observed. 9 volume from 9 volume to 10 volume. As a very small change in volume is there. म्हणजे फार अगदी 9चं 15 20 असं झालं अशातला काही भाग नाहीये, पण अगदीच कमी आहे अशातला पण काही भाग नाहीये किंवा डिक्रीज तरी होत नाही. बरोबर. According to Le-Chatelier's principle, increase in pressure will shift the equilibrium to the left hand side and the reaction which is unfavorable. यामध्ये काय होऊ शकते, प्रॉब्लेम होऊ शकतो कशाचा, प्रेशरचा.
हे कशाने सॉल्व्ह केलेला आहे, तो ली चॅट्रियसने सॉल्व्ह केलेला आहे. मग हे जे आहे हे काय म्हणताय की प्रेशर जर आपण हे जे आहे ते काय करणार, इक्विलिब्रियम लेफ्टला म्हणजे इकडं, ओके, डिक्रीज व्हॉल्यूमच्या साईडला, इकडे व्हॉल्यूम डिक्रीज होईल त्या साईडला. इन फॅक्ट तर काय करायला, विल शिफ्ट इक्विलिब्रियम टू लेफ्ट हँड साइड, द रिएक्शन विच इज अनफेवरेबल. मग इकडं जर प्रेशर एक सॉरी इक्विलिब्रियम जर लेफ्टला शिफ्ट झाला तर आपणाला इंटरेस्टेड कशात असतो, प्रोडक्ट मध्ये असतो, त्यामुळे आपल्याला राईटला शिफ्ट होणं गरजेचं आहे, त्यासाठी फेवरेबल कंडिशन शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, द रिएक्शन इज कॅरिड आउट ऍट जस्ट अबाउट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर टू मेंटेन द appropriate flow of gases, contact time, rate of reaction, catalytic effect and combustion temperature. या सगळ्या गोष्टीसाठी काय करायला लागते, तर प्रेशर जस्ट अबाउट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. फार प्रेशर दिलं जाते का नाही, का ली चॅट्रियस प्रिन्सिपल नुसार ते जे आहे ते जरी असलं, ऍक्च्युली त्याच्यानुसार प्रेशर आपल्याला एवढं द्यायचे हे पडत नाही, त्याच्यानुसारचं प्रेशर वेगळं येतं. पण प्रॅक्टिकली ज्यावेळी केलं जाते त्यावेळी फक्त जस्ट अबाव द ऍटमॉस्फेरिक प्रेशर, सॉरी ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे आता जे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त प्रेशर देऊन काय मेंटेन केलं जात आहे, कंट्रोल केलं जात आहे, तर गॅसचा फ्लो म्हणजे अमोनिया आणि याचा ऑक्सिजन, अमोनिया पण गॅसेस फॉर्म मध्ये आणि ऑक्सिजन गॅसेस फॉर्म मध्ये, दोन्हीचा कॉन्टॅक्ट टाइम, रेट ऑफ रिएक्शन, कॅटॅलिटिक इफेक्ट, कंबशन टेम्परेचर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं काय केल्या जातात, कंट्रोल केले जातात, मेंटेन केले. पुढचा पॉईंट जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन और प्रपोर्शन ऑफ द रिएक्टिंग गॅसेस. प्रपोर्शन ऑफ रिएक्टिंग गॅसेस जे आहे त्याच्यामध्ये आता जे दिसतंय रिएक्शन त्याच्यानुसार प्रपोर्शन इथं नाही. का नाही आहे, कारण इथं एक प्युअर केमिकल वापरायचं आहे आणि दुसरं जे आहे ते इम्प्युअर वापरायचं आहे. इम्प्युअर वापरायचं इन द सेन्स काय, आपणाला रिएक्शन मध्ये इथं काय लागणार आहे, तर ऑक्सिजन लागणार आहे, पण आपण ऑक्सिजन वापरतोय का डायरेक्टली, नाही. प्रोडक्शन कॉस्ट कमी व्हावी म्हणून आपण एअर वापरतो, आणि ज्यावेळी एअर वापरली जाते त्यावेळी त्या दोन्हीचं प्रपोर्शन हे 1:9, अमोनिया टू एअर प्रपोर्शन इज 1:9 आहे. म्हणजे 10% अमोनिया आणि 90% एअर असं प्रपोर्शन आहे. हे का आहे, कारण ऑक्सिजन प्युअर फॉर्म मध्ये वापरला जात नाही. लक्षात आलंय. If oxygen is used instead of air, then the proportion of ammonia and oxygen requires 1:1.25 theoretically. इथलं याच्यानुसार 1.25 1:1.25 theoretically, but in practical it is also more than this 1:1.20. पण ऑक्सिजन प्युअर फॉर्म मध्ये वापरायला जास्त कोणी जात नाही, कारण प्रोडक्शन कॉस्ट जर कमी करायची असेल तर काय गरजेचं आहे, तर गरजेचं आहे की जे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट कमीत कमी पैशामध्ये भागवा. मग ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही बघता आता कसं आहे, तसं ऑक्सिजन प्लांट त्यांना उभारायला लागतो इंडस्ट्रीला. तो उभारण्यापेक्षा कॉम्प्रेसर जोडले की एअर पास होते, काम झालं. त्याच गोष्टी करायसाठी त्यांनी 1:9 प्रपोर्शन वापरलं. महत्वाचा सगळ्यात पॉइंट तो म्हणजे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट जे आहे, आता आपण कॅटलिस्ट बद्दल सुरुवातीला बोललो. आपल्याला महत्वाची कुठली स्टेप आहे, तर फॉर्मेशन ऑफ नायट्रिक ऑक्साइड. टू गेट मोर यील्ड ऑफ नायट्रिक ऑक्साइड, रोडियम आणि प्लॅटिनम आणि रोडियम या दोन्हीचं अलॉय वापरणं गरजेचं आहे, त्याचं कॅटलिस्ट म्हणून यूज करायचं. अलॉय वापरायचा म्हणजे काय, तर आता घरामध्ये असणारी तुमची स्टीलची सगळी भांडी ही अलॉय आहे, त्याच्यामध्ये कार्बन आणि आयर्न. तुमच्या काळामध्ये असणारे सगळे जे दागिने आहेत हे सुद्धा अलॉय आहेत. 24 कॅरेटचं प्युअर सोनं आपण वापरत नाही, त्यामध्ये
गोल्ड आणि कॉपर या दोन्हीचं मिक्सचर असतं. ते जसं असतं तशा पद्धतीनं प्लॅटिनम आणि रोडियम या दोन्हीचा अलॉय तयार केला जातो, होमोजिनियस मिक्सचर तयार करून सॉलिड तयार केलं जातं, आणि ते कॅटलिस्ट म्हणून वापरतात. ऑक्सिजन इज ऍडसॉर्ब्ड ऑन द सरफेस ऑफ द कॅटलिस्ट. हे काय करतं, सरफेस वरती ऑक्सिजन काय होतो, ऍडसॉर्ब होतो, परवा जे सांगितलं तसं. आणि रिएक्शन बिटवीन ऍडसॉर्ब्ड ऑक्सिजन अँड अमोनिया टेक्स प्लेस टू कन्वर्ट each ammonia molecule into nitric oxide. According to Bodenstein, reaction given as ammonia plus nascent oxygen gives ammonium hydroxide. Ammonium hydroxide plus oxygen gives HNO2 plus water. Hey, HNO2, 4HNO2 gives 2H2O plus O2 प्लस 4NO. लक्षात आलं? ही रिएक्शन इथं अशा पद्धतीने होते. आणि पाचवा पॉइंट जो आहे तो रेट ऑफ फ्लो ऑफ गॅसेस. अप्रोप्रिएट फ्लो ऑफ रिएक्टिंग गॅसेस इज मेंटेन्ड सो ऍज टू गेट मोर इल. हे जे मेंटेन आहे ते मगाशी पॉइंट मध्ये प्रेशर मध्ये आपण जे बघितला त्या पद्धतीने मेंटेन केलं जातं. आता इथं जे आहे कॅटलिस्ट मध्ये हे सगळं इथं दाखवलं, याच्यावर कॅटलिस्ट कुठे लिहिलाच नाही. त्याचं कारण काय आहे, इट इज जस्ट पासिंग अमोनिया गॅस अँड ऑक्सिजन ऑर एअर फ्रॉम ऑन द सरफेस ऑफ दॅट कॅटलिस्ट. त्या सरफेसच्या कॅटलिस्ट वरती हे फक्त पास करायचे. आणि सरफेसच्या कॅटलिस्ट वरती पास केल्यानंतर काय होतंय, तो कॅटलिस्ट काय आहे, प्रीहिटेड आहे. टेम्परेचर आणि प्रेशर मेंटेन केल्यानंतर ह्या अमोनियाचं काय होतंय, तर त्या अमोनिया काय करतो, हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि 4NO तयार होतो. मग हे 4NO जे तयार होतात त्याच्यापेक्षा इथं जी डिटेलमध्ये जर आपण बघितली रिॲक्शन या बोडेनस्टाईनचा जे सांगितलं त्याच्यानुसार, अमोनिया प्लस नेसेंट ऑक्सिजन गिव्स NH2OH, NH2OH plus O2 gives HNO2 plus H2O